नमस्कार. मी हेमंत मोने. आपण गीतेच्या 13व्या अध्यायातल्या भागाचा आपण विचार करतो आत्ता ह्या भागामध्ये. गीतेमध्ये अध्याय क्रमांक 13चं शीर्षक काय दिलं आहे? क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असं आहे. विनोबांनी त्यालाच आत्म अनात्म योग असंही नाव दिलं आहे. शीर्षकात नावभिन्नता असली तरी अर्थ समान आहे बरं का. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजेच शरीर आणि आत्मा आपल्याला वेगळं करता आलं पाहिजे. यालाच पृथक्करण असं म्हणतात. हे पहा, आपण धान्य निवडतो तेव्हा त्यातील खडे किंवा अनावश्यक गोष्टी आणि धान्य आपण वेगळं करतो. हे पृथक्करणच आहे नाही का. या प्रक्रियेत आपण नको असलेल्या गोष्टी टाकून देतो. काही वेळेला काय होतं, या पृथक्करणाचा हेतू मुख्य वस्तूपासून गौण वस्तू वेगळा करणे असा असतो. शिराळं किंवा दोडका याची भाजी करतो आणि त्याच्या सालीची आपण चटणी करतो. तीच गोष्ट पडवळाची आहे. पडवळाची भाजी करतो आणि त्याच्या बियांची चटणी करतो. परंतु अशी चटणी करता यावी हा काही आपला मुख्य हेतू नसतो ना, तो गौण हेतू असतो. आपल्याला करायची असते भाजी. गीतेने पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं पृथक्करण करायला सांगितलं आहे. क्षेत्र म्हणजे थोडक्यात शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. यातील आत्मा श्रेष्ठ किंवा मुख्य गोष्ट आहे, तर शरीर हे साधन आहे. परंतु प्रत्यक्षात काय दिसतं? माणूस शरीरालाच महत्त्व देतो. अहो, गाडी महत्त्वाची की मालक महत्त्वाचा? मालक आहे म्हणून गाडी आहे ना. शरीराला महत्त्व देणं म्हणजे कर्म करण्याच्या साधनाला चिकटून बसणं. शरीर आणि आत्मा याचं पृथक्करण करणं आवश्यक का आहे आणि ते कसं करावं याबाबत गीता आपल्याला समुपदेशन करते. आणि म्हणून गीता हा जीवनाचा आदर्श ग्रंथ आहे. यात फापट पसारा नाही, कर्मकांडाची चर्चा नाही, कर्मामुळे प्राप्त होणाऱ्या ऐहिक किंवा लौकिक फळाचं आमिष गीता दाखवत नाही. गीतेच्या या अध्यायात तत्त्वज्ञान मुख्यतः सांगितलेलं आहे. आत्मज्ञानाकडे नेणारे हे तत्त्व जीवनात कसं उतरवायचं हे सुद्धा इथे सांगितलं आहे. शरीर आणि आत्मा वेगळे करण्याच्या या सर्वात कठीण प्रक्रियेच्या पूर्वी गीतेने कर्म आणि त्याचं फळ या पृथक्करणाविषयी आणि त्याच्या जीवनातील महत्त्वाविषयी यापूर्वींच्या अध्यायामध्ये चर्चा केलेलीच आहे. कर्मफळाचा त्याग करावा का? का करावा? कारण फलवासना हाच सामान्य माणसाचा कर्मामागील हेतू असतो. गीता म्हणते, कर्माचं फळ तू ईश्वरचरणी अर्पण कर. 9व्या अध्यायात कर्मफळाच्या समर्पणाची चर्चा आपण केलीच आहे ना. 13व्या अध्यायात गीता कर्माचं पृथक्करण करायला सांगते. कर्मातून मिळणारे ऐहिक किंवा व्यावहारिक फळ हे कर्माचं शरीर आहे, तर चित्तशुद्धी हा आत्मा आहे. बुद्धी आणि आत्मा यामध्ये मलिनतेचा पडदा आहे. चित्तशुद्धीने तो दूर झाला म्हणजे आत्मज्ञान होतं. खरं पाहता आत्म्याचं ज्ञान होतं हे म्हणणं बरोबर नाही. कारण ज्या गोष्टीचं ज्ञान होतं ना, ती गोष्ट आत्मा नसते, ती अनात्मा असते. त्यामुळे चित्तशुद्धीने आत्मज्ञान होते असं म्हणण्यापेक्षा आत्म्याचा साक्षात्कार होतो असं म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. थोडक्यात शरीर आणि आत्मा वेगळं करण्यासाठी चित्तशुद्धी करावी लागेल. त्याच्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीची जरुरी नाही बरं का. म्हणून शरीर आणि आत्मा वेगळं करण्यासाठी कुठलाही मार्गदर्शक क्लास नाही, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग नाही, कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोर्स नाही. चित्तशुद्धी आपली आपणच करायची आहे. हाच एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासाठी 13व्या अध्यायात सद्गुण अंगी बाणवा, त्याचं वर्णन करा, सद्गुणांचा विकास करा इतका की तुमचं व्यक्तिरूप हा सद्गुणाचा पुतळा वाटायला हवा. असे 20 गुण या अध्यायात सांगितले आहेत. ह्या गुणांच्याबद्दल 5च श्लोक गीतेत आहेत.
ज्ञानेश्वरांनी या 5 श्लोकांवर 700 ओव्या लिहिलेत. सॉक्रेटिससारखा तत्त्वज्ञही असं म्हणतो की सद्गुण हेच ज्ञान, म्हणजे व्हर्च्यू इज नॉलेज. येथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे गुण कोणते तेच आपण आता समजावून घेऊया. सद्गुणांची आपल्याला जोपासना करायची. पहिला गुण कोणता? अमानित्व. आपल्याला अर्थप्राप्ती, दर्जा, औपचारिक शिक्षण, जात, वय, सौंदर्य अशा अनेक गोष्टींचा अभिमान असतो. तो असावा, परंतु त्याचा अतिरेक झाला तर श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भाव निर्माण होतो. आपल्या वागण्या बोलण्यातून हा भेद स्पष्ट दिसतो. मी शाकाहारी आहे यामध्ये नुसतं सूचन नसतं, तर सामिष भोजनावाल्यापेक्षा किंवा भोजनापेक्षा मी किंवा माझं कुळ श्रेष्ठ आहे ही गोष्ट आपल्याला सूचित करायची असते. एखादी सून जेव्हा सासूला म्हणते ना की आमच्या माहेरी नाही बाई याचं चालत, तेव्हा त्यात थोडासा वरचढपणा जाणवतो. म्हणून माणसाचं मन किंवा माणूस नेहमी नम्र असला पाहिजे. वृथा अभिमानाने लोभ किंवा अपेक्षा वाढत जातात. विवाह जुळवताना हा अनुभव विशेषत्वाने येतो. जर आपण आपले भोग नियंत्रित केले, स्पर्धा ठेवली नाही, मीपणा काढून टाकला, तरच हा गुण विकसित होईल. दंभशून्यत्व हा असा आणखी एक गुण आपल्यामध्ये पाहिजे किंवा तो आपण विकसित करायला पाहिजे. दांभिकपणा अनेकांच्या मनात घर करून असतो. लाभाचा हेतू, प्रसिद्धी यासाठी मनुष्य धडपडतो. त्यासाठी आपलं काम इत्यादी गोष्टी फुगवून सांगण्याची आपल्याला सवय असते किंवा लागते. येन केन प्रकारेण समाजात प्रसिद्ध होण्याची हाव असते. यातील एक आधुनिक प्रकार म्हणजे खऱ्या अर्थाने मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर सेल्फी काढून घेणे. यामुळे आपण जणू काही त्या सन्माननीय व्यक्ती एवढेच मोठे आहोत हे आपल्याला सूचित करायचं असतं, नाही का? बऱ्याच वेळा 4 लोकात काय दिसेल म्हणूनही दांभिक वर्तन मनुष्य करतो. माणसाने आपले दोष शोधले, गुण पसरवले तर दंभ कमी होईल. हा माझा विद्यार्थी आहे असं म्हणण्यापेक्षा हे माझे शिक्षक आहेत किंवा होते असं ऐकण्यात शिक्षकाची खरी प्रतिष्ठा आहे. अहिंसा हा असाच एक सर्वात मोठा गुण आहे. शारीरिक हिंसा न करणे एवढाच आपण अहिंसेचा अर्थ घेतो, पण तसं नाही. एखाद्याला टोमणे मारणे, उपरोधिक बोलणं, एखाद्याच्या व्यंगावर विनोद करणं ही देखील वाणीची आणि मनाची हिंसा आहे. आपल्या भल्यासाठी लोक प्राण्यांचा बळी देतात. हिंसा पेरून अहिंसेचं पीक कसं घेता येईल असं खुद्द ज्ञानेश्वरांनीच म्हटलं आहे. अहिंसा म्हणजे दुबळेपणा असा समज करून दिला जातो. एकनाथांची गोष्ट सर्वांना माहीत आहे. गंगेचं स्नान करून आल्यावर एक मनुष्य त्यांच्या अंगावर थुंकत असे. एकनाथ महाराज पुन्हा स्नान करून येत, पण एकनाथ काय दुबळे होते? पापासाठी प्रतिपाप करणे अहिंसेला मान्य नाही. शेवटी तो माणूस नाथांना शरण आला. शांती असा एक गुण आहे, म्हणजे क्षमेची वृत्ती. कोणाकडून आपला अपमान झाला, उपेक्षा झाली तर आपली प्रतिक्रिया तीव्र असते. इथेच आपण स्वतःला सावरलं पाहिजे. सहनशील राहून क्षमा केली पाहिजे. सुडाची भावना असता कामा नये. क्षमेमागे आपली म्हणजे आदळआपट नको, रडणं नको. षड्रिपूंचा अभाव म्हणजे शांती. आर्जव मन आणि वाणी यामध्ये सरळपणा असला पाहिजे. लहान मुलांमध्ये हा गुण प्रकर्षाने दिसतो. दुसऱ्याने काही दिलं तर हे कसं घेऊ, हे आपलं नाही, कोण काय म्हणेल हा भाव त्या मुलामध्ये नसतो. गुरुची उपासना हा आणखीन एक गुण आपण विकसित केला पाहिजे. जिथे अहंकार समर्पित होतो, जे श्रद्धास्थान बनतं, आपलं आश्रयस्थान बनतं, तो गुरु. शिक्षक आणि गुरु यात फरक आहे. भौतिक ज्ञानाची ओळख शिक्षकामुळे होते, तर आत्मज्ञानाकडे नेतो तो गुरु. साधनेचा अहंकार गुरु नाहीसा करतात. दुःख निवारण, मृत्यू, वृद्धत्व इत्यादीची मानसिक तयारी आपण केली पाहिजे. भोगापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भोगाने इच्छा कामना वाढतात,
कर्ता भोक्ता परमेश्वर आहे याचं नित्य स्मरण आपल्याला असलं पाहिजे. आपल्या तरुणपणी आपण पैसा, कर्तृत्व, प्रतिष्ठित माणसं यांचा आधार घेतो. पैशाने सर्व काही होऊ शकतं असा एक आपला दृढ समज असतो. परमेश्वराव्यतिरिक्त महत्त्वाचं काहीही नाही हे समजायला उशीर झालेला असतो. सर्वाश्रयी परमेश्वर हा भाव म्हणजेच अनन्य भक्ती, तर निरासक्ती. आपल्या नातेवाईक, पत्नी, मुलं, नातवंड यांच्याविषयी आसक्ती असते ना आपल्याला. नातीचं लग्न होऊ दे म्हणजे मी जायला मोकळा, अशा तऱ्हेने व्यक्ती, वस्तू यांच्याशी आपलं मन चिकटलेलं असतं. आपल्या मृत्यूने आपण ह्या गोष्टींना अंतरणार हे खरं दुःख असतं, पण ते आपण मृत्यूच्या माथी मारतो. थोडक्यात सद्गुणांच्या अभावी किंवा ते आपल्यात बाणवण्याचा अपुरा प्रयत्न केल्यामुळे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार याची वाट बिकट होते. म्हणून शरीर आणि आत्मा हे पृथक्करण करण्यासाठी सद्गुण जोपासणं आवश्यक आहे असं गीता म्हणते. धन्यवाद.